प्रेज द लॉर्ड. देव आपल्याला प्रत्येक वेळेला अनेक वेळेला थांबायला सांगतो, अनेक वेळेला वाट पाहायला सांगतो. ही आपली परीक्षाच आहे. आपली श्रद्धा, सहनशक्ती आणि समर्पण हे आपल्याला शिकवत असतं, आपल्याला तयारी करत असतं. पुढे जाण्याची तयारी, यशाकडे नेण्याची तयारी. कधी कधी आपल्याला असं वाटतं की देव आपली प्रार्थनाच ऐकत नाही, देव आपलं उत्तरच देत नाही, पण प्रत्यक्षात तो काहीतरी चांगलं करत असतो, खूपच चांगलं करत असतो. देवाचे वचन उशिरा पूर्ण होत असतात, पण त्यातून आपण शहाणपणा, नम्रता आणि देवावरचं प्रेम हे ठेवलं पाहिजे. हालेलुया. अब्राहम व सारा यांना देवाने वचन दिलं होतं की त्यांना पुत्र होईल, पण वचनाच्या पुत्रतेसाठी त्यांना 25 वर्ष वाट पाहावी लागली. 100 वयात त्यांना अब्राहमाला मुलगा इसाहाक झाला. देव उशिरा करतो पण चांगलं करतो. हालेलुया. त्याने त्याची इच्छा पूर्ण केली. युसुफालाही स्वप्न पडलं होतं, एक दिवस तो महान असा होईल, पण त्याला गुलामी सहन करावी लागली. त्याला विकलं केलं, तुरुंगवास त्याने सहन केला. अनेक वर्षांनी देवाने त्याच्या समोर मिस्र देशाचा तो मंत्री बनवला. याचा अर्थ देवाची योजना आपल्यासाठी खूप मोठी असते आणि तो काहीतरी चांगलं करत असतो. लाजरचं पुनरुत्थान आपण पाहतो. येशूला सांगण्यात आलं की त्याचा मित्र लाजर आजारी आहे, तरीही येशूने वाट पाहिली. येशू थांबला. लाजर मरण पावला आणि त्यानंतर 4 दिवसांनी येशू ख्रिस्त त्याच्यापाशी जातो आणि त्याला मृतातून उठवतो. हालेलुया. मृतदेह 4 दिवसांनी जिवंत होतो, म्हणजे देवाची महिमाच झाली. हालेलुया. कधी कधी आपण मेहनत करूनही नोकरी मिळत नाही, नोकरीत यश मिळत नाही, किंवा आपल्याला पुढे जाण्यास संधी देखील मिळत नाही. मग जी आपल्याकडे क्षमता आहे, ती क्षमता खूप मोठी, आपण खूप मोठे प्रयत्न करतो, पण त्यात आपण अपयशी होतो. मग थोडं थांबा, कारण देव काहीतरी चांगलं करत असतो. हालेलुया. देव काहीतरी चांगलं करत असतो.